नमस्कार मंडळी, मी सायली. मी व्यवसायाने शिक्षक आहे. मला भटकायला खूप आवडतं आणि मला सुट्ट्या तर तुम्हाला माहीतच आहे, एक तर उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि एक तर दिवाळीच्या सुट्टीत असतात. त्यामुळे या 2 सीझनचा मी पुरेपूर आनंद घेते. दरवेळेस काहीतरी नवीन ठिकाण शोधते आणि दरवेळेस नवीन तिथे फिरायला जाते. तुम्हालाही असंच भटकायला आवडत असेल, आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातनं थोडा वेळ तुम्हाला सुद्धा बाहेर जावंसं वाटतच असेल, म्हणूनच तुम्ही या व्हिडिओला टिक केलं. पण मंडळी, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही जी ठिकाणं ऑलरेडी गर्दीनं भरलेली आहेत, जिथं ऑलरेडी खूप टुरिस्ट आहेत, त्या ठिकाणची आपण चर्चा करणार नाही आहोत. तर उलट आपण अशा ठिकाणची चर्चा करणार आहोत ज्या ठिकाणी अजिबात गर्दी नाही, जिथं तुम्ही मनसोक्त मनाचा आनंद घेऊ शकता. या धकाधकीच्या जीवनापासून तुम्ही दूर होऊ शकता आणि स्वतःला 2 मिनटं का होईना निवांत वेळ देऊ शकता. तर मंडळी, आज ज्या ठिकाणाविषयी मी बोलणार आहे त्या ठिकाणी तुम्ही यापूर्वी गेला नसाल, मला खात्री आहे. आणि तुम्ही इथं गेलात ना, तर तुम्हाला वाटेल की आपण आयुष्यात सर्वात मोठं काहीतरी कमावलं आहे. तर आज आपण ज्या ठिकाणाविषयी बोलणार आहोत ते ठिकाण आहे बनेरा गेट. बनेरा गेट जे आहे ते पेंच नागपूर झोनमध्ये येतं. आता तुम्ही पेंचविषयी भरपूर ऐकलं असेल, सिल्लारी गेट आहे किंवा तुरिया गेट आहे किंवा तेलिया गेट आहे. बनेरा गेट हे तसं आता नुकतंच ओपन झालं आहे. त्याला ओपन होऊन फक्त 1 वर्ष झालेलं आहे. बरं का मंडळी, इथं तुम्हाला आत्ता जर तुम्ही ऑक्टोबरमध्ये गेला तर टायगर सायटिंग होणार नाही. पण इथं तुम्हाला अगदी निसर्गानं नटलेलं असं जंगल बघायला मिळेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी किंवा आपण म्हणू वेगवेगळ्या प्रकारची झाडं तुम्हाला बघायला मिळतील. इथं जे आहे तुम्ही एकदम प्रदूषणमुक्त वातावरण इथे बघू शकता. इथे पक्ष्यांच्या भरपूर जे आहेत त्या प्रजाती आहेत. महत्त्वाचं म्हणजे काय, तर इथची माणसं खूप गोड आहेत, अगदी निस्वार्थी. नागपूरपासून हे ठिकाण फक्त 78 किलोमीटर आहे. तुम्ही बाय प्लेन, ट्रेन, बसने जाऊ शकता आणि तुम्ही पाहिजे असेल तर इथे जाण्यासाठी एखादी टॅक्सी पण बुक करू शकता. ठीक आहे. पण महत्त्वाचं मंडळी काय आहे इथे, की इथं तुम्ही गेल्यावरनं तुम्हाला राहण्यासाठी महागड्या हॉटेलची गरज नाही. इथं आपल्या महाराष्ट्र सरकारचं जे आहे ते मिनको इको टुरिझम आहे, तिथे तुम्ही राहू शकता. याविषयी सविस्तर डिटेल्स जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तेव्हा या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुढच्या नवीन जो आपला व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये आपण जे दुसरं गेट आहे त्याचं नाव नाही सांगणार मी तुम्हाला सध्या, त्या गेटचं जे रिसॉर्ट आहे त्याचं आपण जे आहे ते सविस्तर माहिती घेणार आहे. तेव्हा ठेवून राहा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता पुढची दृश्य हे खास फक्त तुमच्यासाठी.